महत्त्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्सवर। पुण्यात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत शहरातील गुन्हेगारीवर आणखी एक घाव घातला आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने पिस्टलसह थांबलेल्या एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतली आहे। ही कारवाई सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळजाई वसाहत परिसरात करण्यात आली। गुन्हे प्रतिबंधक गस्त सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती। माहितीची खातरजमा केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला आणि संशयिताला ताब्यात घेण्यात आले। तपासात हा इसम विधी संघर्षित बालक असल्याचे स्पष्ट झाले। त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल, एक मॅगझिन आणि एक जिवंत काडतूस असा सुमारे 40,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या शस्त्रांसाठी कोणताही वैध परवाना त्याच्याकडे नव्हता। धक्कादायक बाब म्हणजे या बालकावर यापूर्वी लोणीकाळभोर आणि सातारा जिल्ह्यातील पुसेगाव पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हेच पर्वती पोलीस ठाण्यात वाहन तोडफोडीचा गुन्हा दाखल आहे। या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पुणे पोलिसांची ही कारवाई शहराच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे।